राष्ट्राचं लक्ष लागलं की काय म्हणतात उमेदवार दाखल करणार दाखल केलं आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद आहे. माझ्या घरातल्या सर्व सदस्यांचा मी आशीर्वाद घेऊन असं काही बाहेर पडलो. माझा खूप मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आज खूप उत्साहाने इथं उपस्थित राहिले आणि राजकीय जीवनातली वाटचालीचा सुरुवातीचा आजचा दिवस आहे त्यामुळे फार खुश आहे. कृष्णराजला का वाटते की कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवावी? काय विजन घेऊन कृष्णराज समोर जाणार? आपण सगळ्यांनी बघितलं असं की माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून मी समाजकार्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आलेलो आहे. लोकांमध्ये आणि लोकांच्या पासून खूप मोठा विश्वास माझ्याकडे व्यक्त होताना दिसतोय आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या सगळ्यांच्या ताकदीने मी आता या निवडणुकीच्या सामोरे जातोय. काय विजन काय आहे कोल्हापूरचं? मला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करायचं आहे. खास करून मला पहिली जी गोष्ट ह्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक कोऑर्डिनेशनचं काम मला करायचं आहे की टाउन प्लॅनिंग आणि महानगरपालिका हे दोन्ही आपल्या ज्या संस्था आहेत आणि लोकप्रतिनिधी जे कोण आहेत, मी बघतोय की गेले अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये कुठलंही विकास काम होत असताना त्याचं मेंटेनन्स होत नाही आणि वर्षानंतर सुद्धा निधी त्याच ठिकाणी लागतो, तो निधी वाया जातो. हे मला माझं पहिली गोष्ट जी असणार आहे ती मला बिलकुल बंद करायचं आहे. मी संपूर्ण या संस्था ज्या कोल्हापूरच्या आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून एक चांगलं प्लॅनिंग पहिला बोलणार आणि मग त्याच्या पुढे त्याचं एक्झिक्युशन. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गेल्या अनेक वर्ष आपण निर्माण होताना बघतोय त्यासाठी एक आराखडा त्यांनी बनवलेला आहे. त्यांनी केलं आहे असं कोणतं काम तुम्ही युथसाठी करा? युथसाठी अनेक गोष्टी आहेत. खास करून स्पोर्ट्ससाठी मी प्राधान्य दिलंच. मी स्वतः एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. मी कोल्हापूरमध्ये बघतोय कुस्तीसाठी, फुटबॉलसाठी अनेक वेगवेगळे स्पोर्ट्स आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आम्ही क्रीडा महोत्सवच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 20 स्पोर्ट्स साठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आलो आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे युथ जेव्हा स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतं त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन, एक मेंटॅलिटी जी इव्हॉल्व्ह होते त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये ते अतिशय महत्वाचं असतं. मी नेहमी सांगतो की स्पोर्ट्स तुम्हाला अशा गोष्टी शिकवते जे तुम्ही पुस्तकात कधीच शिकवू शकत नाही. त्यामुळे युवकांच्या साठी माझा जो पहिला जो एम असेल, एक टार्गेट असेल, तो स्पोर्ट्सला प्राधान्य देणार. कोल्हापूरकरांच्या समोर तुम्ही खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव म्हणून जाणार आहे, कृष्णराज महाडिक म्हणून जाणार? मी ही संपूर्ण निवडणूक माझ्या स्वतःच्या ताकदीवरती लढवणार. 100% खासदार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं करतो. परंतु या संपूर्ण निवडणुकीच्या सामोरे जाताना त्यांच्याकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ते खरं तर माझ्या वॉर्डसाठी किती वेळ देतील मला सुद्धा माहित नाही. पण मी माझा संपूर्ण मित्र परिवार, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मोठ्या प्रमाणात जे युवा वर्ग आहे, जे महिला वर्ग आहे, त्यांना सगळ्यात मला आज सकाळी सुद्धा प्रश्न विचारला गेला की माझ्याकडे विशेष लक्ष लागले किंवा माझ्यावरती ट्रोलिंग होत आहे. मी तर म्हणून त्यांना जे काय करायचं ते करून देत. माझ्याकडे अनेक लक्ष किंवा ट्रोलिंग ज्या काही गोष्टी अजून होऊन देत. माझ्या बाकीच्या 80 उमेदवारांसाठी मी अंगावर सगळं घ्यायला तयार आहे.